निवडणूक आयोग खरंच जागा झालेला आहे, पण ते फक्त विरोधकांच्या बाबतीत. कारण निवडणूक आयोगानं मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की तुम्ही सारखं सारखं संविधान धोक्यात आहे असं म्हणू नका. आणि उलट आपले देशाचे पंतप्रधान निवडणूक आयोगाच्या म्हणजेच निवडणूक आयोगाकडून रचल्या गेलेल्या नियमांचे ते नेहमी उल्लंघन करतात. धार्मिक मुद्द्यांवर बोलतात, देवाचा मुद्दा मध्ये आणतात. मध्ये तर ते असं म्हणाले होते की राम मंदिराला हे विरोधक बाबरी कुलूप लावतील आणि राम मंदिरावर बुलडोजर चालवतील. त्यावर निवडणूक आयोग गप्प होतं. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक वाटा जो आहे त्यातील 15% वाटा विरोधक हे मुस्लिमांना देतील असं सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणाले, पण त्यावर सुद्धा निवडणूक आयोग गप्प होतं. त्याचबरोबर प्रत्येक स्त्रियाच्या गळ्यातील मंगळसूत्र हे काढून मुस्लिमांना देतील असं सुद्धा पंतप्रधान म्हणाले, त्यावर सुद्धा निवडणूक आयोग